माझं नाव विलास व्यंकटराव नरवाडे, राहणार शिंदी, तालुका उमरी, जिल्हा नांदेड. शिंदी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच या पदावर कार्यरत. नुकतीच नेमणूक झालेली आहे. तर नुकतीच आपली नेमणूक झालेली आहे, त्या अनुषंगाने काय सांगशाल? गावच्या विकासाच्या बाबतीत आपण काय सांगशाल? आमचा मानस असा आहे की आत्तापर्यंत जे काही शिंदी गावाचे कामं रेंगाळलेत किंवा रगडलेत, थांबलेत, गोरगरिबाचा काही विकास असेल, हे सर्व काही थांबलेले कामं आम्हाला पूर्वत्वाने नेण्याचे आम्ही शब्दही दिलेला आहे लोकांनी, आणि आमचा मानस तेच आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण कुठल्या योजना सर्वप्रथम हाती घेऊन काम करणार आहात? प्रस्ताव मांडून ग्रामपंचायत. सर्वप्रथम मी शासनाला एक 30 तारखेला ग्रामसभा आहे, त्या ग्रामसभेत माझं शासनाला विनंती राहील की आपल्या इथली जनगणना प्रथम करावी. कारण अशी एक अडचण व्हायली की अंदाजे माझ्या शिंदी येथे एक 5,000 लोकसंख्या ॲक्च्युली आता आहे, स्थायिक आहे, आता स्थायिक, आणि जनगणनानुसार म्हणजे नोंदीला 3300 लोकसंख्या जवळपास आहे. तर आम्हाला एवढं असं झालं आहे की 5,000 लोकसंख्येला सुविधा देणं, आणि शासनाचा फंड 3,000 किंवा 3300 लोकांचाच यायला आहे, आणि 5,000 लोकसंख्येला सुविधा देण्याची अडचण निर्माण होईल. हे शासनाला आधी मला प्रथम सांगायचं आहे. कारण का पिण्याच्या पाण्याचा असेल, रस्ते असेल, नाली असेल, स्वच्छता असेल, या सगळ्यावर जे आम्हाला सुधारित काही काम करायचं आहे, जे फंडिंग मिळते. अहो दिसायला 10-20 लाख रुपये दिसतात, जनता म्हणते 20 लाख रुपये 22 लाख रुपये शासनाने दिले, तर त्याचे काही जे फंड्स राहतात, आरोग्य आहे, शिक्षण आहे, डिवायडेशन जे जिथं असे याद दिला तिथल्या तिथं खर्चावं लागतात. त्याच्यामधून काय असं काय फार असं मोठं होईना, छोटे काम होतात, आणि ते 20 जागी सगळं काही संपून जाते. तर असं पाहिजे की आम्हाला गावाला असा एक मोठा निधी आला पाहिजे, तरच या गावचा काहीतरी विकास होऊ शकते. आणि मोठा निधी नाही आला तर मग आम्हाला घरपट्टीतून दिवाबत्ती असेल, नाली, सफाई, पाणी, अशी काही फूटतूट हेच करावं लागते याच्यात. कारण का हेच करायला आम्हाला आता ग्रामपंचायतमध्ये एवढी मुश्किल झालेली आहे. कारण का गेल्या 20-25 वर्षापासूनचे कार्यकाळ सरपंच, काही उपसरपंच जे काही चाललेत, काम केलेत, त्याचं एक असं आहे की ग्राहकांना घरपट्टीच मागितली नाही. त्यांनी घरपट्टीच मागितली नाही. ग्रामपंचायतचा आज रोजी 80 लाख रुपये आमचे थकीत आहे घरपट्टी. तर आज आमच्या खात्यात काहीच पैसे नाहीत. तर आम्ही काय करणार हे प्रश्न निर्माण झाला. आणि ते मला एवढी विनंती करायचं आहे की आमच्या ग्राहकांना, गावकऱ्यांना की प्रतिसाद द्या, घरपट्टी भरा, आम्हाला सहकार्य करा, आणि तुम्हाला आम्ही चांगल्या प्रतीचं सुविधा देऊ. पाणी असेल, नाली असेल, रस्ते असेल, सफाई असेल, झाडाचं व्यवस्थापन असेल, काही अनेक समस्या. आता आमच्या इथे एक बौद्ध बांधवाची स्मशानभूमीचा एक प्रश्न आहे, आम्हाला ते बी मार्गी लावायचं आहे. त्याच्याबद्दल आमचे प्रयत्न चालू आहेत. शासनाला वेळोवेळी आम्ही पत्रही दिलेली आहेत, ते बी आम्हाला मार्गी लावायचं आहे. शिंदी तांडा एक पाण्याची तिथे एक थोडीशी अडचण आहे, ते बी आमच्या प्रयत्नात चालू आहे. आणि आम्हाला जलजीवनमधून मंजुरी बी झालेली आहे कामाची. तर ते माझं एक असं आहे की शासनाला विनंती, ते जनगणना मेन माझं महत्त्व, लक्ष त्याच्यावर आहे. कारण का जनगणना शासनानं केली तर त्या स्वरूपामध्ये लोकायला पैसे येतील, फंड येईल, आम्ही त्याला सुविधा द्यायला पुरेपूर व्हाल. तर काही दिवसाच्या पहिला आम्ही असं ऐकलं होतं की प्रस्ताव कुठलाही असेल द्यायला टाळाटाळ केली जात होती ग्रामपंचायतच्या माध्यमातून. शेतकऱ्याला, गावातल्या नागरिकांना शेततळे असेल, विहीर असेल, गायगोटा असेल, आणि शासनाच्या कुठल्या बी काही योजना असतील, तर एक असा एक निर्णय घेतला आहे की आम्ही ग्राहकाला कुठलीच अडचण नाही. आमच्या ग्रामपंचायतचा ठराव सरळ त्या माणसाला कुठलाच अडवणूक करणार नाही. फक्त एवढं विनंती कराल की बाबा तुमची जे काही घरपट्टी असेल तेवढंच भरून आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुम्हाला कुठल्याही ठरावाला थांबू देणार नाही. आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे, आणि सर्व योजनाचा लाभ घ्या तुम्ही, असं गावकऱ्यांना, ग्राहकांना सगळ्याला माझी विनंती आहे. जे आमची निवड झालेली आहे
जनतेचं विश्वास आमच्यावर ठेवला आहे जनतेनं की बाबा काहीतरी याने करू शकतात. माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली, कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही मार्गदर्शकाखाली काम करत आहोत, चांगला प्रतिसाद मिळावा यांच्याकडून. आणि लोकांची अपेक्षा आहे भरपूर की यानं काहीतरी आपल्याला वेगळ्या स्वरूपाचं गावाला वळण देतील किंवा चांगलं करतील आशाने निवडून दिलेले आहेत. आणि सर्व आशा पूर्ण हो, सर्व गावकऱ्याचा सहकार्य लाभो आम्हाला, एवढीच मी एक विनंती करतो आपल्या गावकऱ्यातर्फे. आणि जनतेला आमच्या गावाच्या किंवा सर्व तुम्ही आम्हाला घरपट्टी भरून सहकार्य करा आणि आमचं गाव स्वच्छ आणि सुंदर कसं होईल याच्यावर आमचा भरपूर भर राहील. आणि सर्व गावकऱ्यांना एक शेवटची एक विनंती आहे, तुम्ही सहकार्य कराल मी अशी आशा बाळगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.